आमच्या सरपंचाचा आवाज तुमच्या कानावर आल्याशिवाय कीर्तन राहायचा नाही. उठा, 3 वाजले, 4 वाजले. पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त आमच्या भजनाचा गायनाचा आवाज तुमच्या कानावर येईल. तुम्ही डचकून जागे व्हाल, पण परत दिंडी नसणार आहे. फक्त तुम्ही उठून बसाल. किती आनंद आहे. ओळखीचा असो कोणी असो. आणि इथं काय नाही होत, जाती पातीला किंमतच नाही आपल्याकडे. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशाळे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि वेदांत भ्रम अमंगळ. यारे यारे लहान थोर याती भल ज्ञानारे नर करावा विचार नलगे चिंता इथं काय किती आनंद आहे. हे पुन्हा तुम्हाला आता एक वर्षभर तरी अनुभवायला मिळणार नाही. बघा तुम्ही, हा आनंद इतका आनंद आहे ना. आता तुम्ही जायच्या टायमाला आपल्या ओळखीचं असेल नसेल, आपल्या प्रेमाची माणसं ओळखीची असतील, आपोआप तुमच्या डोळ्याला धारा लागते. का हे 8 दिवस हे जे आपण अनुभवलं, हे 10 दिवस हे जे अनुभवलंय ना, हे तुम्हाला घरी गेल्यानंतर वर्षभर तुम्हाला हे अनुभवता येणार नाही. असतील कोण कोणाला वाकडं तिकडं उलट सुलट बोलले असतील, सोडून द्यायचा विषय जिथल्या तिथं. हे प्रेम नाही हे परत तुम्हाला कुठल्या जगाच्या पाठीवर. ऐसे संत जन ऐसे हरिदास या ठिकाणी जो नामघोष आद्य टाळकरी किती प्रेमानं वाट्याला रस्त्यानं भजन करत 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 पर्यंत आले. इथं पंढरी क्षेत्रामध्ये आले. मला त्यांचे आवाज बसले. आता मी बी त्यांच्यात होतो, पण मी जरा थोडासा पुच्चरपणा केल्यामुळे बसला का काय ते बी कळाला. विठाला विठाला मी आवाज बसू नये म्हणून जरा थोडस थांबायचो, म्हणायला म्हणायचो, पण ते शेवटी जे व्हायचं तेच झालं. आता असं वाटतं की जरा वाटत नाही. अजून तो बोलला असतो बरोबर. ऐका, या क्षेत्राला नाद ब्रह्म म्हटलेलं आहे. नाय सा नाम घोष सा. तुम्ही पंढरी क्षेत्रामध्ये कधीही या, कुठल्याही वेळेला या. रात्री अपरात्री तुम्ही पंढरी क्षेत्राच्या कुठल्याही गल्लीमध्ये जा. तुमच्या कानावरती टाळ पखवाजाचा किंवा मृदंगाचा आवाज आल्याशिवाय राहत नाही. हे नाद ब्रह्म आहे. ऐसा नाम घोष संगा मोठे म्हणजे पुन्हा करता निर्माण केलं. हे तुका तुका